नारी शक्ती वंदन विधेयकासाठी 3 दिवसीय विशेष अधिवेशन। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी। पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 3 वाजता बोलण्याची शक्यता। महिला आरक्षणाशी संबंधित 3 दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर। तिन्ही विधेयकांवर विरोधकांचा आक्षेप। विधेयकांच्या समर्थनार्थ 251 खासदारांचं मतदान, तर विरोधात 185 खासदार। तिन्ही विधेयकांवर दुपारी 4 वाजता मतदान। सरकारकडून विधेयकावर चर्चेसाठी 12 तासांची वेळ मर्यादा निश्चित। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची माहिती। नारी शक्ती नव्हे तर भाजप शक्ती विधेयक। 5 राज्यात निवडणुका असताना हे विधेयक आणणं गरजेचं नव्हतं। भाजपला हे विधेयक लादू देणार नाही। संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा। टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाचा निषेध। वेगवेगळ्या हिंदू संघटनांसह महिला वर्गाचाही मोठ्या प्रमाणात मोर्चा सहभाग। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार। 20 दिवसांपासून निदा खान फरार। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।